अगं तू जाऊन येशील, मी नाही येणार. तू जाऊन ये ना. अहो त्यांनी आपल्याला सर्वांना सांगितलंय ना. त्या ताईचा फोन पण आला होता मला आणि मार्केटमध्ये मला भेटल्या ना, तर दूर होत्या म्हणजे माझं लक्ष पण नव्हतं. तर स्वतःहून आल्या आणि म्हणाल्या, "सहकुटुंब या बरं का." असं म्हणाल्या. मग काय चांगलं नाही वाटणार ना, आता त्यांचं एवढं घर झालंय तर थोड्या वेळासाठी या ना. म्हणसाल तर तुम्ही तिकडच्या तिकडे चालले जा. मी परत येईल ऑटोनी, रिक्षानी काही पण. इकडनं पण मी एकटी येते. तिथे तुम्ही या. हां, आपण कार्यक्रम अटेंड करू. मग तुम्ही ऑफिसला चालले जा. मी घरी चालली येईल. नाही यार, पद्मा जमत नाही. तसेच तर मागे 2-3 दिवस सुट्ट्या घेतल्या मी. ते तुझे बाबा आले होते तेव्हा. हा, आता नाही सुट्टी जमणार. नेहमी नेहमी सुट्टी कशी काय घेऊ? मला सुट्टी कशी काय मिळणार आहे? तू जाऊन ये, काही कारण सांगशील. मी नाहीतर मी त्या सरांना भेटलो की सांगून देईल. त्यांना कळतं, त्यांनाही माहिती आहे सुट्टी मिळत नाही म्हणून. एक तर आज ऑफ डे नाहीये ना. ऑफ डे असता ना, तर मग आपण दोघंच गेलो असतो सोबतच. तू जाऊन ये आणि हे बघ, तो लिफाफा दिलाय ना, हं? त्यात 1,000 टाकलेला आहे मी. हा, तुला वाटलं तर लिफाफा दे, नाहीतर मग 1,000ची काही पण वस्तू वगैरे घेत असशील तर घे आणि ते दे. ते तेवढं तू ऍडजस्ट कर आता. मी पैसे ठेवलेत, लिफाफाही ठेवलेला आहे. जर तुझ्याच्याने काही घेणं नाही झालं तर तो लिफाफा तसाच त्यांना देऊन देशील. हा, बरं ठीक आहे. बघते ना मग मी. ह्या देसाई ताई चालणारच आहेत, तर मग त्यांच्यासोबत जाईल मग मी हां. आणि बघते त्यांनी काय घेतलंय. त्यांनी जर काही गिफ्ट घेतलं असेल, तर मग मी पण काही घेऊन घेईल जाताना मार्केटमधून. नाहीतर मग कार्डच देऊन देईल ते. नाव टाकलंय का तुम्ही त्याच्यावरती? नाही नाव नाही टाकलं. टाकणार तेवढं. प्रत्येक गोष्टी करून द्यावं लागते का? हा, नाव टाक आणि जा. चल, मी जातो, मला उशीर होऊन राहिला. बरं ठीक आहे, जा. वेळेवर जाशील पद्मा. थोड्या वेळ थांबूनही आली तर चालते. चांगलं वाटेल त्यांनाही. हो, मी करते आता सगळं. जा तुम्ही. काय बाई हा माणूस ना कुठल्याच कार्यक्रमाला सोबत येत नाही. आता कसं असते दोघं जण सोबत गेलं तर चांगलं वाटते. एकटीला असं एकटं एकटंच वाटते भटकल्यासारखं. आता सगळ्या सर्वजण सोबत सोबत येतील. ते त्यांच्या नवऱ्यासोबत राहतात मग. मस्त कपल कपलनी बसतात. जेवणही करायचं असलं सोबत सोबत जेवतात. आपण एकटं एकटं सारखं कसं तरीच वाटते पाहिजे. जाऊ दे बाई. सुट्टी नाही भेटत तर काय करतो. नोकरी पहिले. जाऊ दे मीच जाते. आई आई ग. हा काय होय पद्मा. गेले का जावई बा? हाव ते गेले. म्हटलं मी आज घरी नाही बरं. पाहशील मुलांचा आणि तुझा स्वयंपाक कर, माझाही करू नको. आणि ते तर बरं गेलेच आता ऑफिसला. कुठे चालली तू? ते त्या दिवशी तुला सांगितलं नाही का, ते आम्हाला ते पाटीलच्या इथं जायचंय. त्यांच्या इथं घराचं वास्तू आहे ते. हो 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 ते काल तर संग ते शेजारची बाई बोलून राहील ती ते तशीच गोट ना. हो तिथंच तिथंच जाणार आहे मी. मग माझं जेवण तिकडेच होईल. तू आणि मुलांचं करून घे तुमचं काही. बरं बरं का बाई मग पाहुणे बा हापिसात गेले मग कसं काय मग तुला घ्यायला येतात का ते? नाही ते येत नाहीत, मीच जाणार आहे एकटी. ते त्यांना सुट्टी नाही मिळत. बरं बाई एकली जाशील का? जा गं बाई, माहित आहे ना तुला घर. नाही जसं गावातल्या गावात न्यारा राहते एवढं मोठ्या शहरात बाई काही सुचत नाही बाई हो. काय माय बाई. पण तुला माहित असेल ना घर घे. नाही तर नवीन एरिया असेल तर काही जाऊ नको माय बाई. फालतू सुचणार नाही. उन्हाचा टाइम आहे, भर उन्हात जावं लागते. हा, मी तर म्हणतो स्पेशल ऑटो घेऊन जाय. हा, स्पेशल ऑटो. पत्ता माहित असेल ना त्याच्या घराचा, तर दारातच ऑटोतून उतरा. आणि मी तर म्हणतोय बाय त्या ऑटोवाल्याला थांबून ठेवतो, 200 रुपये शिल्लक दे. जाय ना पैसा, पण सुरक्षित घरी येणं होते. गेलं भेट घेतली जेवलं पटकन त्याच्या ऑटोत बसा आणि घरी या. नाही आई. जाते मी बरोबर. ह्या देसाई ताई सोबत जाईल ना, आता बघते ना मी त्या. ते जर त्यांचे मिस्टर येत असतील तर मग एकटी जाईल, नाही तर मग पाहते मी आता काय येतं. फोन करते मी त्यांना. जाते मी एकटी. मला माहिती आहे घर, तू एवढं टेन्शन नको घेऊ. अहो मग त्या बाई संगत जाणं मा एकली गेल्यापेक्षा. एकटं दुखतं एवढ्या मोठ्या शहरात हिंडणं का बरोबर आहे काय? आई तू टेन्शन नको घेऊ. या पोरांच्या शाळेजवळच आहे. मी शाळेत जात असते की नाही नेहमी. मी याच्या शाळेजवळच आहे त्याचं घर. असं का? असं असं मग शाळा माहितच आहे तुले. हो. काय करा बाई आईचं. तर काय काय माहिती नसते का, जाताच येते ना. पण आईलाच आहे, आईला भेव लागते असं वाटते. आईला वाटते का हरपते माई पोरगी. आई मग काय करता तुम्ही जेवायले? आता आमचं आम्ही भागून घेतो. काय रे लेकरू काय करू आपल्याला जेवायले? फोडणीच्या शेवड्या करू का? नाहीतरी भाजी पोळी तर डसतेच तुमच्या तोंडाले. आज तो आई बाबा जे आले नाहीत तर बाबा गेले आता. तर आई चालली बाबा कोणच्या कार्यक्रमाले. आपणच हाव ती गाजी नाते. काय करू आपल्याला सांगा. आज मस्त ती गाजी नाते मज्जा करा. आई हे साडी घालू का मी? चल बाई.
आता दाढी तर भरल्या बाई. आता हा 6 महिना मोहिनीला म्हणतो हे भर वदर. लेकराच्या बिस्किटाचा डबा नाही दिसला मला, कुठे ठेवला आहे ना तर. चल बाई, आता हे डाळीचे डबे देतो बदर ठेवून, आणि हा बाकीचा सौदा आता भरतो. खटा आणतात बाई याच्या घरी किराणा आणला की तर मग जीव धापते. असं वाटते मला गरज आहे का एवढा ते किराणा आणतात बाई. आमच्या घरी एका पुचकीत थैली किराणा येत जाय. तिथं का किराणा आणतात की असं वाटते माय भंडारा आहे का लगन आहे का काय कार्यक्रम आहे. लागते बाई मोठ्या लोकांच्या मोठ्या गोटी. चाल बाई. बाई बाई हे काय आणलं या बरे नाही काय होय बिस्किट ऐकलंच आहे वाटते बाई. नाही बाई पतलं पतलं आहे काय काय सांगा. सरबत असतील बाई ते इकडचे सरबत पेटात ते. काय पाहून राहिले एवढ्या डोळे फाडून फाडून. हा काय नाही हो बाई. पाहून नाही राहिली किराणा आणला पाहुणे बा ना आता भरून राहिली सगळा सौदा. या नाही या काय पाहिजे तुम्हाला. मला काय पाहिजे असणार आहे माझंच घर आहे जे लागलं ते घेईल मी. तुम्हाला एवढा किराणा पाहून एकदम चक्करच येत असेल नाही. तुमच्या इथं कशाला एवढं आणलं असेल कधी सामान. नाही बाई मी मनात तोच विचार करू राहील आता सध्या की बाई याच्या घरी लस किराणा आणतात जसं काही लग्न आहे. नाही बाई आमच्या घरी एवढा ना आणत नाही. आम्ही इन 3 जण. तसे तिच्या बापाला काही एवढं हे नव्हतं घरात सौदा आणा का काही आणा. तर त्याच्या दारूतच झुंद अशी त्याच पायी मेला. नाही बाई आमच्या घरी नशीब. हो नशीब बघा ना तुमचं किती चांगलं. पहिले नाही मिळालं पण आता आहे ना जावयाच्या पायी. तसं नाही म्हणत बरं मी. नाहीतर म्हणाल की मंदा असं म्हणते मंदा तसं. तसे माझं नाव बदनामच आहे की मंदा फटकड आहे मंदा बोलतच राहते. पण खरं बोललं ना तरी पण लोकांना राग येतो. पण खरं ते खरंच असतं ना शेवटी मामीजी हो की नाही. बघा आता तुम्ही बघितलं का एवढं कधी सामान. असंच म्हटलं मी. पण कसं चुकीचे लोक याचाही चुकीचा अर्थ काढतात बरं. आणि ते म्हणतात मग बघा मंदा किती हलकट आहे मंदा कशी बोलते. मंदा हलकट नाहीये मंदा फक्त खरं बोलते. आणि खरं ना सर्वांना झोमते. नाही बाई तसं काही नाही. तुम्हाला काही पाहिजे होतं का. नाही नाही मला काही नको. आणि एवढं सगळं सामान ते मोहिनी वहिनीला भरायला लावत जा ना. तुमच्याच्यानं फुटलं सांडलं काही तर नुकसान होते ना. हो हे दाई कशा गाळल्या बाई पाखडल्या जशा निवडल्या काहीच नसते का परी. लय मोठ्या दुकानाचं सामान आणतात ना जवळ बा तर चकचक असते समद. पण तरी असं वाटते एकदा हात फिरून घ्या. वक्तावर मग वापरायच्या वागती निवडायची गरज नाही. म्हणून या समजा दाई बाई मी निवडून गाडून पाखडून भरून ठेवल्या. आता हे बाकीचं सामान आहे की नाही जसं आता तेल साखऱ्या मैदा रवा काही आहे लेकराचे बिस्किट गिस्किट हे आता मग बदलल्या डबे ठेवतो. मला माहित आहेत जसे डबे आता इतके दिवस झाले राहून राहिले तिथं. हो आता तर तुम्हाला तर हेच घर तुमचं वाटत असेल नाही. एवढ्या मोठ्या घरात राहायची सवय झाली तर तुम्हाला जाई नसेल वाटत तिकडे. नाही बाई तसं काही नाही. चांगलं आहे ना तुमची मुलगी हुशार आहे. बघा बरं एवढं श्रीमंताच्या घरात येऊन सगळं मुठ्ठीत केलं तिने. सासू सासरे सगळे मुठी होत आहे. आणि नवरा तर बरं बोटावरच नाचतो. आमचा दादा तर डोकं काय दाबून देते पाय काय दाबून देते. काय बोलत असेल तो बायकोला. चांगलं आहे ना मग. आमच्या घरी नाही बाई एवढं. आमचा नवरा काही डोकं नाही दाबत बाई. आम्ही दाबूही नाही देत. मला नाही आवडत. आता मी काय बोलू बाई सांग बाई आता कशी बाई मी काय म्हणू बाई आता याच्यावर. काय बाई बाई मॅडच आहे मी कालपासून नंदच लावून राहिली बाई. पाहुण्यांना बाम काय लावून दिली डोक्याला तर साजरी नाही मी वाटत आहे. तिच्या बाबालाच सांगे कसं वाटते बाई आपल्याला कान कोण वाटते. आता काही नवरा बायकोच्या गोठीच्या साऱ्या घराला सांगत कशी शेंड्याचे काम आहे का. आपण काय बोलावं माय. मी मोहिनीले बोलावून आणतो ते भरीन सामान. हो हो आणा जरा. तिला सांगा घरातही काही कामं असतात. घरात पाहुणे आलेले आहेत. घराकडे लक्ष दे म्हणा जरा. नवऱ्याला जरा मोकळीक दे त्यालाही कामं करू दे. मस्त लुडबुड लुडबुड करत राहते आमच्या भावाच्या मागे पुढे मागे पुढे. जशी काही गेंदानी माशी चिटकूनच राहते ना त्याला. काय झालं मंदा. ओ माय ह्या बाई कुठे गेला. हा बाई किराणा भरून राहील त्या ना. मम्मी तुला भरायला काय होते किराणा. आता माय मग मी तिकडे ते करू कपड्याच्या घडा करून राहिलती. वदरले कपडे काढून आणले तर कपड्याच्या घडा करून राहिलती. त्या बाईनं किराणा भरला मग त्यात का आहे का
ते बाई तर दाढी गाळून राहील त्या हे करून राहील त्या येईल तर म्हणतो मी काही काम नसते सगळं निवडेल असते निपक चिपक असते तरी बी दर महिन्याला त्या बाई आणला किराणा काही की निशा टुशाचं असलं की सगळं निसून टिसून बरोबर भरून ठेवतात. हो काम जरा मोलकरीन म्हणूनच करू द्या मालकीन नको बनवू देऊ नाही तर तुला तर काही समजतच नाही. बघ ना हळूहळू ती मोहिनी कसं सगळं घर ती स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवून राहिली आणि तिची आई तशीच गोड बोलून गोड बोलून तुझे सगळे अधिकार गाजवून राहिली ना. तू आहे ना या घराची मालकीन तिची आई पाहुणी नाही ना तरी तिची आईच सगळं करते. आम्हाला काय जेवायचं नाही ते तिची आईच ठरवते. श्यामदादाला काय सांगायचं काही नाही ती तिची आईच सांगते तिची आईच पुढे पुढे करते. मुकी बस बाई ते सामान भरा ना कुठे गेल ते. हो भरा भरा तसं एवढ्या मोठ्या घरात ना कामासाठी बाया पाहिजेतच. बाई मा काही चुकलं का. अहो येईन बाई आता तुम्ही इतक्या वर्षाच्या आमच्या घरी आहे तुम्ही ओळखलं नाही काय मन झाले. सोडा पिच्छा भरा तो किराणा नदी नका लागत जाऊ तिच्या ती बडबड करायची सवय जाय तिले म्या डकेची. बाई म्हणलं हे पा हे डबे ना बरोबर ठेवा ते लेकराईच्या बिस्किटाचा डबा ना म्या धुवून तर ती वाळू घालेला आहे नाही तर इकडेच बससान पायात ते भरून ठेवा. चला करा बरं पटपट काम मी यायचे समजायचे कपडे यायच्या खोलीत नेऊन ठेवतो. हो काय बाई आपल्याला समजतही नाही बाई कसं बघा. सांग बाई आता मी किराणा भरून राहील ते मंदाबाई अशी म्हणते. मोहिनीले म्हटलं येव भर तर ती आली नाही माय. पाहुणे आहेत तर आपल्याला डाके आवाजही नाही द्या वाटत कानकोंडही वाटते तर पाहुणे आहेत खोलीतच 1000 खेप का दरवाजाच वाजवाव का. जाऊ दे बाई भरतो माय मीच किराणा. हाय ना अंदरच आहे पद्मा हे बाई आलं वा. चलायचं का मग आपण. हो माझं झालंय मला वाटलं तुम्ही दादांसोबत याल का. नाही त्यांना कुठं वेळ आहे त्यांची आज मीटिंग होती तर ते म्हणाले तूच जा. फार सुद्धा बाई पोरीला सोबती सापडलंय बाई मग असं करा ना दोघी जणी संगत संगत जा ना बरी एकमेकीला सोबती. हो आई आम्ही सोबतच जातो आता. तुमची आई तुमच्याकडेच असतात का. म्हणजे नाही बरेच दिवस झाले मला इथे दिसल्या तुमच्या सोबत मार्केटला पण आल्या होत्या त्या दिवशी आणि तुमचे मिस्टर पण कुठं तरी घेऊन गेले होते त्यांना मला वाटते कुठं बाहेर गेले होते. बरेच दिवस झाले ते इथे दिसून राहिल्या मला म्हणून विचारलं सहज. हो आईला बरं नव्हतं ना म्हणून आणलं होतं रिद्धीच्या पप्पानी त्या इकडे. इथे चांगला दवाखाना ट्रीटमेंट वगैरे चांगले होते ना गावाकडे राहते माझी आई मग तिथे एवढं काही सोय नाही आहेत म्हणून इथे आहे. तशी आई गावाला असते. हो का माझी आई तर येतच नाही बाई तिला वेळच नाही ना. दादा वहिनीला मुलं आहेत समजा मला माझ्या भावाला 2 मुलं आहेत. खूप छान परिवार आहे त्यांचा. आई येतच नाही माझ्याकडे. तुमच्या भावाचं लग्न झालंय का. आय थिंक तुम्हाला भाऊ आहे ना आणि बहीण पण आहे हो ना. नाही रिद्धी आली होती आमच्याकडे तर म्हणत होती मावशीकडे गेली होती. हो बहिणी आहे भाऊ आहे बाबा आमचा पण मोठा परिवार आहे. हो तरी पण तुमची आई ट्रीटमेंट साठी इथे आली म्हणजे. नाही नाही तसं काही नाही. ह्या शेजारच्या चव्हाणताई सांगत होत्या तुमचा भाऊ काही काम वगैरे काही करत नाही म्हणे. तुमचे वडील आले होते त्या दिवशी खूप हंगामा झाला म्हणे तुमच्याकडे. नाही हंगामा वगैरे काही नाही तुम्हाला तर माहिती आहे चव्हाणताईला स्वतःच्या घरात लक्ष देता येत नाही आणि दुसऱ्याच्या घरात खूप डोकावता येतं हंगामा वगैरे तर काही नव्हतं झाला. काय माहिती चव्हाणताईला कसं काय वाटलं. हो आले होते माझे बाबा आले 2 दिवस राहिले आणि गेले निघून. माझा भाऊ करतो ना काम करत नाही असं नाही कारण बिना कामाचं आयुष्य कोण जगू शकतं काम तर करावंच लागतं. माझा भाऊ मोठा बिझनेसमॅन आहे बिझनेस आहे त्याचा. चव्हाणताईने तर मला वेगळंच सांगितलं होतं. आता चव्हाणताईला भेट झाली की मी सांगते ना त्यांना काय क्लिअर सांगायचं आहे ते. चला ना सॉरी चला ना आपल्याला वेळ होतोय ना. हो हो चला चला. रिकाम तिकड्या बाया भल्या रिकामे आहेत लोकांच्या घरात तोंड घालणारे. इले काय करायला लागते मला राहिली महिना 2 महिने तर हिच्या घरचा किराणा संपून राहिला का. भल्या बाया चोंबडे धंदे करत राहतात. येते हा काकू हो बाई हो संगत चालला ना मग जा संगत जा संगत या काकू इथे करमते का.
चोमड्या चुत्राची आईले काही म्हणीन, अजून आई बशीन माली, बाई त्या बाईनं असं म्हटलं, मी जातो गावाले, जन्म जा लागेल. चला म्हटलं ताई, चला वेळ होऊन राहिला आपल्याला. चला 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 आई, दरवाजा लावून घे. अहो बोलू तर द्या आई सोबत, काही नाही बोलायला लागत आपल्याला, उशीर होऊन राहिला.